हाय. हॅलो. आपण आयुष्यात प्रत्येकजणच वेगवेगळ्या भूमिका साकारत असतो. म्हणजे मी कॉलेजला गेली की मी विद्यार्थिनी असते. माझे आई-बाबा हॉस्पिटलला गेले की ते डॉक्टर असतात. ते घरी आले की माझे आई-बाबा असतात. मी लहान मुलांच्यात गेले की मी त्यांची दीदी असते किंवा कुणाची ताई असते. माझ्यापेक्षा वरचं किंवा वयाने कोणी मोठं असेल तर ते माझ्यासाठी ताई किंवा दादा असतात. एकंदरीत 2 व्यक्तीच्या वयातलं अंतर सांगणारं म्हणजे जे काही असतं काका, मामा, दादा, आत्या, मामा, आजी ही सगळी 2 व्यक्तींच्या वयातलं अंतर सांगतात. याच भूमिका पार पाडत आपण आयुष्याचं संचित जपत असतो. जसं आपली आई लहानपणापासून प्रत्येक वेगवेगळ्या भूमिकेतनं जात असते आणि ती आपल्या आयुष्याचं संचित पार करत असते. तर आता तुम्ही म्हणाल मध्येच काय? तर सांगते. भूमिका. आता तुम्ही म्हणाल की भूमिका ह्या विषयावर मी अचानक कशी आले? तर मी नुकतंच क्षितिज पटवर्धन लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित नाटक पाहिलं, ज्याचं नाव आहे भूमिका. एक उत्तम कलाकृती, उत्तम सादरीकरण, उत्तम आणि काय म्हणतात छान असे संवाद. आणि हे नाटक कुणावर आहे माहिती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनगाथेवर अवलंबून हे नाटक आहे. हां, आता सगळी त्यांची जीवनगाथा सांगितलेली नसली तरी त्यांनी जो मानवतावादाचा संदेश दिला, समानतेचा संदेश दिला, त्यावर भाष्य करणारं हे नाटक म्हणजे भूमिका. म्हणजे मला असं म्हणायचं की आपण प्रत्येकाने हे सगळी मोठमोठी लोकं वाटून घेतली आहेत. या धर्माचा सल्ला त्यांनी दिला की ते आमचे झाले. या धर्माचे ते प्रमुख म्हणून ते आमचे झाले. असं का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं. मान्य आहे आपण संविधान वाचलं नाही आहे, पण किमान त्यांनी जो मानवतेचा संदेश दिला, समानतेचा संदेश दिला, तो संदेश आपण आपल्या विचारात आणून, आपल्या आचरणात आणून, आपल्या स्वतःमध्ये आमूलाग्र बदल केले, तरी आंबेडकरांना आपण काहीतरी काम केलं याचा एक अभिमान वाटून जाईल. आणि मला एक कळत नाही की त्यांनी फक्त ते दलितांसाठीच काम केलं म्हणून तेच त्यांच्यासाठी मोठे का? तर असं नाही. त्यांनी संविधान मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. तर त्यांनी ज्यावेळेला संविधान लिहिताना असा विचार केला नाही की मी याच लोकांसाठी, याच ह्याच्यासाठी हे लिहिणार आहे. त्यांनी सगळ्या मानवजातीसाठी, माणसांसाठी मानवतेचा, समानतेचा, प्रत्येकाने एकमेकांशी माणसासारखं वागावं असा संदेश दिला. ते म्हणतो ना, हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. एक्झॅक्टली. ह्याच्यात काही वेगळं आहे असं मला वाटत नाही आहे. जो संदेश दिला आहे तो अगदी त्या भूमिकेत किंवा त्या नाटकात परफेक्ट आहे. आणि याचंच काम अगदी उत्तमरित्या सचिन खेडेकर सरांनी रंगमंचावरती पार पाडलेलं आहे. रंगमंचावर प्रत्येक कलाकाराला किंवा सिनेमात पडद्यावर प्रत्येक कलाकाराला वेगवेगळ्या भूमिकेतून जावं लागतं. डॉक्टर म्हटलं की डॉक्टर, वकील म्हटलं की वकील. तशाच पद्धतीने ते म्हणजे सचिन खेडेकर सर एका छोट्याशा रोलसाठी सेम आंबेडकरांचा गेटअप करून येतात आणि त्यांना बघितल्यावर तोंडून फक्त एवढंच निघतं, बाबासाहेब आंबेडकर. आहे की नाही मज्जा? ही सगळी कमाल नेपथ्याची आहे, लाईटची आहे, रंगभूषेची आहे, वेशभूषेची आहे आणि त्यातल्या कलाकारांनी केलेल्या ॲक्टिंगची. बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की आपल्याला फक्त मसुदा समितीचे अध्यक्ष किंवा संविधान लिहिलं एवढंच आठवतं. पण असं नाही आहे. त्यांनी अनेक काही अशा गोष्टी केलेल्या आहेत, ज्या गोष्टी मानवतावादाकडे झुकतात, समानतेकडे झुकतात. आणि हेच जर प्रत्येक माणसाने आपल्या जीवनात वापरलं, त्याचा वापर केला, तर कुणी जात, धर्म, पंथ या कुठल्याही जोखडाखाली अडकून राहणार नाही. सो हे नाटक त्यावरच भाष्य करतं. एक छान वेगळा विषय हाताळणारं हे नाटक मला प्रचंड भावलं म्हणून तुमच्यासोबत हा व्हिडिओ मला शेअर करावासा वाटला. सो अशी काही नाटकं असतील किंवा अशा वेगळ्या धाटणीची, वेगळ्या विषयाची काही नाटकं असतील आणि जी तुम्हाला माहिती असतील, तुम्ही पाहिली असतील, तर ती मला नक्की सुचवा. आणि मी तुम्हाला सगळ्यांना आज या व्हिडिओतनं एक अपील करते की तुम्हीसुद्धा हे नाटक तुमच्या जवळच्या नाट्यगृहात जाऊन नक्की बघा. कारण आंबेडकर साहेबांचे परखड विचार, त्यांनी जे धोरण अवलंबलं,
त्या सगळ्या गोष्टी या नाटकात अगदी हुबेहूब सांगितलेल्या आहेत. तर स्वातंत्र्य म्हणजे काय या शब्दाचा खरा अर्थ आणि स्वैराचार म्हणजे काय याही शब्दाचा खरा अर्थ त्यातनं सांगितलेला आहे. तर याच नोटवर मी आज तुमची रजा घेते. आपण पुन्हा एकदा वेगळ्या विषयावर वेगळ्या थाटणीच्या नाटकावरती गप्पा मारूया. सो हे नाटक नक्की बघा. क्षितिज पटवर्धन लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित भूमिका. धन्यवाद.